नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. अखेर सोलापूर विद्यापीठाच्या नामविस्ताराला मुहूर्त सापडला. आज होणार नामविस्तार. बालाजी अमाईंची शहीद जवानांच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत. प्राध्यापक जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची शिक्षक समन्वय समितीची मागणी. दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात मुख्य आरोपीसह 4 गजाड, 19 मोटरसायकल जप्त. शिवसेनेमध्ये सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली जाते, जिल्हा परिषद सदस्य शैला गोडसे यांचे प्रतिपादन. आणि खुणेश येथील विद्युत पुरवठा तब्बल 26 दिवसानंतर सुरळीत. भाजपा नेते संजय क्षीरसागर यांच्या प्रयत्नांना यश. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. गेल्या अनेक वर्षापासून चर्चेत असलेल्या सोलापूर विद्यापीठाच्या नामविस्ताराचा प्रश्न मार्गी लागला असून बुधवार दिनांक 6 मार्च रोजी सकाळी 9 वाजता विद्यापीठाच्या आवारात हा नामविस्ताराचा सोहळा होणार असून त्याची जय्यत तयारी देखील करण्यात आली आहे. सदरच्या सोहळ्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय मंत्री नामदार महादेवराव जानकर, मृद व जलसंधारण मंत्री नामदार राम शिंदे, पणन मंत्री नामदार सुभाष देशमुख, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, पालकमंत्री नामदार विजयकुमार देशमुख हे प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवींचे नाव देण्याबाबत धनगर व अन्य 18 पगड जातीच्या लोकांकडून गेल्या अनेक वर्षापासून मागणी होत आहे. विद्यमान भाजप सरकारने अहिल्यादेवींचे नाव देण्याबाबत 2 वेळा घोषणा केली होती, पण लिंगायत समाजाने विरोध केल्याने नामविस्तार लांबणीवर पडला होता. गेल्या आठवड्यात धनगर समाजाला आदिवासींच्या सर्व योजना लागू करण्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावेळी सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवींचे नाव देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली होती. त्या पार्श्वभूमीवर नामविस्ताराचा सोहळा बुधवारी आयोजित केला आहे. सोलापूर येथील बालाजी अमाईंसने पुलवामा येथील शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियासाठी 50 लाख रुपयांची मदत दिली आहे. बालाजी अमाईंस लिमिटेडचे अध्यक्ष ए प्रताप रेड्डी व कार्यकारी संचालक डी राम रेड्डी यांनी 50 लाखांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. दरम्यान निस्वार्थीपणे देशाची सेवा करणाऱ्या जवानांचा आम्हाला सार्थ अभिमान असून शहीद जवान व त्यांच्या कुटुंबियाप्रती संवेदना आहेत. बालाजी अमाईंस त्यांच्या पाठीशी सदैव उभी आहे, असे ए प्रताप रेड्डी यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शिक्षकांना देशद्रोही संबोधणाऱ्या प्राध्यापक नामदेव जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी सांगोला तालुका प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने निषेध व्यक्त करीत सांगोला पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. 18 फेब्रुवारी रोजी एका जाहीर कार्यक्रमात प्राध्यापक नामदेव जाधव यांनी जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिका येथील शिक्षकांच्या संबंधित बेताल वक्तव्य केलेली चित्रफीत व्हायरल झाली आहे. सदरचे विधान हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शिक्षकांना नाउमेद करणारे असून समस्त शिक्षकांची बदनामी करणारे आहे. या आक्षेपार्ह विधानामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शिक्षकांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन नकारात्मक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्राध्यापक नामदेव जाधव यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा सांगोला तालुका प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच राज्यातील शिक्षकांना देशद्रोही संबोधून नाहक बदनामी केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणीचे निवेदन शिक्षक समन्वय समितीच्या वतीने सांगोला पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे. सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे आणि सातारा जिल्ह्यातून चोरीस गेलेल्या दुचाकी मोटरसायकलीपैकी 19 मोटरसायकलींचा छडा लावण्यात सोलापूर ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यात दुचाकी चोर नामदेव बबन सुनाडे वय 44 राहणार अनिल नगर पंढरपूर याच्यासह 4 गजाड करण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून 7,50,000 रुपयांचे दुचाकी हस्तगत करण्यात आल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सायंकाळी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, गत वर्षी 2018 मध्ये जिल्ह्यातील 466 व जानेवारी 2019 अखेर 65 दुचाकी मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याची नोंद झाली आहे. सदर दुचाकी मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांची उकल
होण्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अरुण सावंत यांना सदर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी विशेष पथक नेमण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक अरुण सावंत यांनी स्थागुशाकडील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे विशेष पथक नेमले होते। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण सावंत यांनी पोलीस उपनिरीक्षक हेमंत भंगाळे, पोलीस हवालदार मोहम्मद इसाक मुजावर, नारायण गोलेकर, गोरक्षनाथ गांगुर्डे, मोहन मनसावले, पोलीस कॉन्स्टेबल अक्षय दळवी, पांडुरंग केंद्रे, सचिन मागाडे आणि खंडू माळी यांना पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या माहितीनुसार मंगळवेढा बायपास रस्त्यावर एक संशयित इसम स्प्लेंडर प्रो या दुचाकीवर थांबलेल्या संशयासंबंधी संशय बळावल्याने त्यास गराडा घालून पकडले। प्रारंभीच्या चौकशीत त्याने उडवाउडीची उत्तर दिले, मात्र त्याची कसून चौकशी करता सोलापूर जिल्ह्यातील दुचाकी चोरीचे रॅकेट उजेडात आल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले। ते पुढे म्हणाले, त्या संशयितांची नावे नामदेव बबन चुनाडे असून त्याने जिल्ह्यातील विविध ठिकाणावरून दुचाकी मोटरसायकली चोरून ऋषिकेश विनोद वाडेकर राहणार अनिल नगर पंढरपूर, रणजित सौदागर पवार राहणार राटेवाडी मंगळवेढा आणि भाग्योदय उर्फ बबलू दामोदर काळुंखे राहणार मंगळवेढा यांच्या मार्फत विक्री केल्याचे हे सांगितले। या माहितीनुसार नामदेव चुनाडे याच्यासह चौघांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे असेही त्यांनी सांगितले। शिवसेनेमध्ये सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली जात असल्याचे प्रतिपादन शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा तथा जिल्हा परिषद सदस्या शैला गोडसे यांनी केले। मंगळवेढा तालुक्यातील रड्डे येथे शिवसेनेच्या शाखा उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या। यावेळी शैला गोडसे म्हणाल्या की शिवसेनेमध्ये सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली जाते। सत्तेत असताना सुद्धा शिवसेना नेहमी शेतकऱ्यासोबत उभी राहिली आहे। या भागात पाण्याचा प्रश्न गंभीर असून या भागातील 24 गावांसाठी 2 TMC इतका पाणी कोटा मंजूर असून एवढ्या पाण्यात या भागातील 24 गावे भिजणार नाहीत। त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनो, तुम्ही तुमच्या हक्कासाठी जागृत होणे गरजेचे आहे व हक्कासाठी लढा उभारणे महत्त्वाचे आहे। येत्या 15 एप्रिल पर्यंत शिरनांदगी तलावात पाणी येणार असल्याचे त्यांनी यावेळेला बोलताना सांगितले। पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आठवड्याभरात सुटेल असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले। त्यासोबत यावेळी जिल्हा उपप्रमुख तुकाराम भोजने, तालुका अध्यक्ष तुकाराम कुदळे, शहर प्रमुख सुनील दत्तू, नारायण गोवे, शंकर भगरे, रड्डे गावचे सरपंच संजय कोळेकर, तंटामुक्त अध्यक्ष युवराज कांबळे, बाळू कांबळे, भीमराव नवत्रे तसेच रड्डे येथील नूतन शाखा प्रमुख शंकर नवत्रे यांच्याबरोबर इतरही शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते। खुणेश्वर येथील माऊली मंदिराजवळ असणारा डेपो तब्बल 26 दिवस बंद अवस्थेत होता। याकडे स्थानिक नेत्यासह प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे या परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता। याबाबत स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी मोहोळचे नेते संजय क्षीरसागर यांना माहिती दिली असता त्यांनी स्वखर्चातून आवश्यक ते सर्व साहित्य देऊन वीज पुरवठा सुरळीत करून दिला। त्याबद्दल त्यांचे खुणेश्वर ग्रामस्थांनी आभार मानले आहेत। याबाबत क्षीरसागर यांनी वायरमन चौगुले यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली व दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात खुणेश्वर येथील भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधून तेथील पाहणी केली। वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पाण्यासाठी लागणारी टाकी यासह विविध साहित्य स्वखर्चातून देऊन विद्युत पुरवठा सुरळीत करून परिसरातील पाण्याचा प्रश्नही मिटवला आहे। पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। अखेर सोलापूर विद्यापीठाच्या नामविस्ताराला मुहूर्त सापडला। आज होणार नामविस्तार। बालाजी अमायंशी शहीद जवानांच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत। प्राध्यापक जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची शिक्षक समन्वय समितीची मागणी। दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात मुख्य आरोपीसह 4 गजाड 19 मोटरसायकल जप्त। शिवसेनेमध्ये सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली जाते, जिल्हा परिषद सदस्या शैला गोडसे यांचे प्रतिपादन। आणि खुणेश्वर येथील विद्युत पुरवठा तब्बल 26 दिवसानंतर सुरळीत, भाजपा नेते संजय क्षीरसागर यांच्या प्रयत्नांना यश। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत। नमस्कार।